हां सर, आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. मी संतोष विनायकराव इंगळे, पांखराबंदी, बरं. तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. अच्छा बरं. मग आता हे आपण धन्वंतरी कंपनीचं जे RPS 76 टॉनिक आहे तुमच्या हातामध्ये, हां. हे या हळद या पिकावर वापरलं. हो सर, मुळात आपण ज्यावेळेस बेन आणलं हां त्यावेळेस तुमच्यासारख्याच्या मार्गदर्शनाखाली हां हां. आपण बेनं भिजवून त्याच्यानंतर शेतामध्ये लावलं. अच्छा, म्हणजे बेन प्रक्रिया करून बेनं पेरणी केली, प्रक्रिया करून पेरणी लागवण केली. केली. लागवडीनंतर हां हां. तर लागवडीनंतर आपण त्याच्यावर जवळपास 1.5 महिन्यापर्यंत कुठलाही स्प्रे वगैरे घेतला नाही असं. का, कुठलीच औषधी वगैरे नाही. अच्छा. पण त्याही प्रक्रियेत हां हां. जे RPSचा रिझल्ट भेटला असं. तो अतिशय उत्तम हं. आणि कुठल्याही प्रकारची बुरशी वगैरे न लागता अरे वा. कीटक सुद्धा आले नाही. आणि काहीच नाही. त्याच्यानंतर 1.5 महिन्यानंतर मी हळदीची सोय घेणं सुरू केली, अच्छा अच्छा. अवचार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली. हां. बरं. तर आणखी आपण काही ड्रिपमधून सोडलाय का RPS? ड्रिप मधून सोडलं सर, याला 3 बॉटल, 1.5 एकराला 3 बॉटल. 1.5 एकराला 3 बॉटल 3 ड्रिपमधूनही बॉटल सोडलं. ड्रिप मधून सोडलं आणि दुसऱ्याच दिवशी वरून पण स्प्रे घेतला. हां, फारच छान. आणि बरं. याच्यावर साधारणतः असे पिवळे पानं आले होते. हां हां. म्हणजे जवळपास करपा आल्यासारखा असा वाटला. म्हणजे हळदीवर करपा आल्यासारखं आपल्याला जाणवायला हो, लागलं. जाणवायला लागला. आणि त्याच्यानंतर मी अवचार साहेबाला फोन केला की अवचार साहेब, हं. आपली करपा आल्यासारखा वाटतोय. हां. तर अवचार साहेबांनी सांगितलं की तुम्ही ड्रिपमधून RPS सोडा. बरोबर. आणि ड्रिपमधून आपण आणखी एक औषध सोडली, ते हं. म्हणजे रिझारिच. रायझारिच. हां, हां, धन्वंतरी कंपनीचं धन्वंतरीचीच रायझारिच बुरशीनाशक. रिझारिच आहे, बरोबर. बुरशीनाशक. हो. तर ते जवळपास ती आपण पूर्णतः शेतामध्ये ड्रिचिंग करून दिलं आणि त्याच्यासोबत RPS सुद्धा वापरला आणि अच्छा. वरून पण स्प्रे घेतला आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघता. व्हेरी गुड. म्हणजे RPS 76 आणि रायझारिस धन्वंतरी कंपनीचंच धन्वंतरी. बुरशीनाशक हे वापरल्यामुळे तुम्हाला या हळद या पिकामध्ये आता काय काय बदल वाटून राहिले? बदल म्हणजे सर, तुम्ही बघा याची कलर क्वालिटी बघा. हां, क्वालिटी. आणि आपल्याला व्हिडिओ घ्यायला तरी थोडाफार उशीर झाला. आणि हां, आपण जर सकाळी जर असतो ना, तर हे फ्रेश असं तर आणखी टवटव पानं याच्यापेक्षा दिसले असते हो. आणि सकाळी. उन्हाचा प्रादुर्भाव थोडाफार जाणवते त्याच्यात. हो, आता उन्हामुळे हे पानं गुंडाळायला हो, लागले. पानं आणखी गुंडाळायला पुन्हा लागली. 4 वाजताच्या नंतर फ्रेश होतात हे. हो. चालेल चालेल, काय हरकत नाही. म्हणजे आता याचं आपल्याला जो बदल दिसून येत आहे प्रत्यक्ष, की याची हाईटसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. हो, तुम्हीच बघा आणखी हां, म्हणजे हाईटही चांगली आहे आणि महत्त्वाचं की याची क्वालिटी क्वालिटी मेंटेन ठेवली. हां मेंटेन ठेवली. तुमच्या आजूबाजूला हळदीचे प्लांट आहेत लोकांचे? हो, भरपूर आहेत. बरं. त्या हळदीमध्ये आणि या हळदीमध्ये सर, काय आपली फरक हळद वाटतो? पाहण्यासाठी बरेचसे लोक येतात. अच्छा, म्हणजे लोक आता तुमची हळद पाहायला राहिली की हो. बा आणि हळद तर आमची पण आहे, पण अशी नाही. शेवटी शेवटी चर्चा पण आपल्याच हळदीची आहे, पण मोठेपणा न सांगता. अच्छा अच्छा अच्छा. बरं. चालेल. बरं, मग आता अशा या RPS 76ने आणि रायझारिसने दिलेल्या या रिझल्टबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे? पूर्ण समाधानी आहोत. आणि याच्यानंतर आता आपल्याकडे कडू शेवगा लावलेला आहे. अवचार साहेबांनी सांगितल्यानुसार कडू शेवग्यावर आता पहिली ड्रिचिंग अच्छा. आणि स्प्रे सुद्धा म्हणजे केला. हळदीचा असा छान रिझल्ट आल्यामुळे आता आपण या बाकीच्या कडू शेतात शेवग्याला सुद्धा बाकी काही इतर पिकांवर सुद्धा याचा वापर करू शकतो. नक्कीच बरं, करा. इतर आपले जे काही शेतकरी बांधव आहेत, त्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या RPSच्या बाबतीत तुमचा काय सल्ला राहील? सल्ला एकच, हं. कमी खर्च, हं. उत्पादन भरपूर जर घ्यायचे असेल हां. तर RPS 76 कडे वळा. बिलकुल. विशेष म्हणजे शरीराला हानिकारक हां, नसणारी, म्हणजे विषमुक्त शेती. विषमुक्त शेती, बरोबर. स्वतःच्या परिवारासाठी चांगली हो. आणि इतर लोकांसाठी पण चांगली. चालेल. फार चांगली गोष्ट. आणि या RPSच्या बाबतीत जे काही लोक म्हणतात की बा हे RPS 76ची किंमत ₹750 आहे. या किमतीबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सर, मी आता माझ्याकडे 4-5 लोकांचे कपाशीचे प्लॉट आहेत. हं. म्हणजे मी त्यांची ट्रीटमेंट करून देऊ राहिलो. हं. तर ते RPS 76च्या माध्यमातूनच आहे. हं. समाधानी लोक आहेत. असं. फक्त काय आहे की आता जो बियाण्याचाच फॉल्ट असेल तर हं. त्याला नाही इलाज आहे. आणि बरोबर. कपाशीचं बियाणं याही वर्षी तसंही दरवर्षीप्रमाणे हां. फेल झालं. पण जसं लोक पण म्हणतात की बा तरी हे महाग आहे, महाग तर त्या बाबतीत महाग नाही. तुमचं काय म्हणणं आहे? कारण कृषी सेवा केंद्रावर तुम्ही जर गेले तर एका एकराच्या फवारासाठी तुम्हाला कमीत कमी ₹1500 औषध असं. हे करावं आणि लागतं. एका पंपात किती औषधं टाकतो आपण कृषी केंद्रावरचे दरवर्षी? काय 2-3 औषधं जास्तीत जास्त. हां. 3 ते 4 औषधामध्ये जे घटक मिळतात हां. ते जास्तीत जास्त 5 घटक असू शकतात किंवा 6. बरोबर. आपल्या याचे 76 भेटू राहिले, याच्यापेक्षा आणखी काय आणि पाहिजे लागणार. एकच. आणि एकच औषध, आणि शेवटी विषमुक्त, बरोबर. शरीराला हानिकारक नसणार. बरं, हे RPS वापरल्याने तुमचा शेती करण्याचा दरवर्षीपेक्षा खर्च कमी झाला का खर्च वाढला? यावर्षी सर
फक्त बेण्याचा आणि ठिबकचाच खर्च झाला, बाकी खर्चाचं समाधानी आहोत. म्हणजे खर्च सुद्धा तुमचा शेती करण्यात कमी झालेला आहे RPS पासून. RPS पासून. अच्छा, म्हणजे खर्च कमी करून उत्पादन वाढवणारं हे टॉनिक. टॉनिक तर या RPSच्या बाबतीत आपलं पूर्ण समाधान आहे. पूर्णतः समाधान. चालेल, ठीक आहे सर, धन्यवाद. ठीक आहे.